नमस्कार मुलांनो, कसे आहात रे सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.4 कंटिन्यू करणार आहोत। म्हणजे तो पूर्ण व्हिडिओ पूर्ण सराव संच या आपण व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे बघा, x बरोबर 0 असताना x वर्ग वजा 5x अधिक 5 या बहुपदीची किंमत काढा। आता आपल्याला काय करायचं आहे, x ज्या ठिकाणी आहे तिथे आपल्याला 0 घ्यायचं आहे आणि आपल्याला ती पूर्ण पदावली सोडवायची आहे। आता पहिली जी त्यांनी पदावली दिली आहे म्हणजेच बहुपदी दिली आहे ती आहे अशीच आपण सोडवूया। p ऑफ x बरोबर x वर्ग वजा 5x अधिक 5। ठीक आहे, आता xच्या ठिकाणी आपण काय करायचं आहे, 0 लिहायचं आहे आणि बहुपदीची किंमत काढूया। p ऑफ 0 बरोबर 0चा वर्ग वजा 5 गुणिले 0 अधिक 5 बरोबर। आता आपण ते पदावली म्हणजेच बहुपदी आपण सोडूया। p ऑफ 0 बरोबर 0चा वर्ग काय असतो रे, तर 0च असतो, वजा 5 गुणिले 0, 5ने कोणत्याही संख्येला गुणलं तरी तो 0च येतो आणि अधिक 5 आहे तसेच येणार। ओके, सो अधिक 5। आता 0 0 काय त्याची किंमत 0च असते, म्हणजेच p ऑफ 0ची किंमत किती आली रे, तर ती 5 आली आहे। म्हणजेच आता आपण फायनल उत्तराचं कसं लिहिणार बघा, x 0 असताना x वर्ग वजा 5x अधिक 5 या बहुपदीची किंमत किती असते रे, तर ती किंमत आलेली आहे आपली 5 आलेली आहे। म्हणजेच x 0 असताना बहुपदीची किंमत ही 5 आलेली आहे। दुसरा प्रश्न या ठिकाणी दिला आहे बघा, जर p ऑफ y बरोबर y घन वजा 3y वर्गमुळात 2y अधिक 1 तर p ऑफ 3 वर्गमुळात 2 काढा। म्हणजेच या ठिकाणी y ची किंमत त्यांनी काय दिलेली आहे, तर 3 वर्गमुळात 2 दिलेली आहे। ठीक आहे, सोपा प्रश्न आहे। सुरुवातीला आपण आहे अशीच पदावली लिहूया। p ऑफ y बरोबर y घन वजा 3 वर्गमुळात 2y म्हणजेच या ठिकाणी काय आहे, तर 3 वर्गमुळात 2 आहे। ओके, अधिक 1। ठीक आहे, ठीक आहे, चालेल। चला, तर p ऑफ 3 वर्गमुळात 2 म्हणजेच 3 वर्गमुळात 2चा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, वर्ग करायचा आहे ना, वर्ग। या ठिकाणी मी घन लिहिलं आहे पण ॲक्च्युली तो वर्ग आहे। ठीक आहे, इथं काय आहे, वर्ग आहे, वजा 3 वर्गमुळात 2 गुणिले 3 वर्गमुळात 2 अधिक 1। ठीक आहे, चला, सो म्हणून p ऑफ 3 वर्गमुळात 2 बरोबर, आता या ठिकाणी बघा 3चा वर्ग काय असतो 9। ओके, गुणिले आता वर्गमुळात 2, आता वर्गमुळात 2चा वर्ग कसा काढायचा, तर या ठिकाणी बघा वर्गमुळात 2चा वर्ग म्हणजेच कसं असतं बघा, हे जे वर्गमुळात 2 आपण कसे लिहितो, तर 2चा 1/2 आणि याचा वर्ग। म्हणजेच हे आपण कसं लिहिणार, 2 हे 2 या ठिकाणी गुणिले होतात बरोबर, म्हणजेच हे 2 आणि भागिले हे 2 म्हणजेच 2चा पहिला घात बे बे म्हणजेच 2चा पहिला घात म्हणजेच काय असतं रे, तर ते 2 असतं। म्हणजेच या ठिकाणी काय येईल, गुणिले 2 येईल, वजा आता या ठिकाणी काय येईल, 3 त्रिक 9 येईल। ओके, आणि वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच काय असणार, तर ते 2 असणार। वर्गमुळात 2चा वर्ग 2 म्हणजेच वर्गमुळात 2 म्हणजेच वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे सुद्धा काय असतं, तर ते 2च असतं आणि अधिक या ठिकाणी 1 आहे तसंच बरोबर। 9 दुने 18 वजा 9 दुने 18 अधिक 1। ओके, ह्या 18ला ह्या 18 गेले, अधिक 18 वजा 18 कॅन्सल, म्हणजे सूत्र किती आलं रे आपलं, 1 आलेलं आहे। म्हणजेच आपल्याला p ऑफ 3 वर्गमुळात 2 याची किंमत किती मिळाली आहे, तर ती 1 मिळालेली आहे। म्हणजेच आपण शेवटी काय म्हणू शकतो, तर p ऑफ 3 वर्गमुळात 2ची किंमत किती आलेली आहे, तर ती 1 आलेली आहे। आता आपण लगेचच प्रश्न क्रमांक 3 सोडवूया। आता तिसरा प्रश्न त्यांनी दिला आहे बघा, जर p ऑफ m बरोबर m घन अधिक 2mचा वर्ग वजा m अधिक 10 तर p ऑफ a अधिक p ऑफ वजा a ची किंमत काढा। म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, अधिक p ऑफ a ची किंमत काढावी लागेल, नंतर p ऑफ वजा a ची किंमत काढावी लागेल आणि नंतर मग त्यांची बेरीज करावी लागेल। ओके, मग आता सुरुवातीला आता काय करूया बघा, आपण ही जी पदावली आहे ती आपण आयचीच लिहूया। आता काय करूया, mच्या ठिकाणी आपण a लिहूया। सो p ऑफ a बरोबर mच्या ठिकाणी आपल्याला a लिहायचे आहे, सो या ठिकाणी येईल a घन अधिक 2a चा वर्ग वजा a अधिक 10
इथपर्यंत समजलं? ओके, आता आपण काय करूया, पी ऑफ वजा ए घेऊया. पी ऑफ वजा ए बरोबर वजा एचा घन अधिक 2 वजा एचा वर्ग वजा ए, हे वजा आणि कंसात वजा ए, हे कळालं तुम्हाला, आणि अधिक 10. म्हणजेच हे सोडवलं तर कसं येईल बघा, वजा एचा घन हा 2 आहे आणि हे एचा वर्ग आहे, वजा एचा वर्ग आहे म्हणजेच अधिक 1, म्हणजे या ठिकाणी येईल 2 एचा वर्ग येईल वजा वजा अधिक ए, आणि हे या ठिकाणी अधिक 10 आहेशेच राहतील. म्हणजेच कळालं? ओके. सो आता आपण काय करूया, पी ऑफ ए आणि पी ऑफ वजा ए करूया. म्हणजेच पी ऑफ ए अधिक पी ऑफ वजा ए बरोबर, आता पी ऑफ ए किती आहे तर ही या ठिकाणी आपण लिहूया, ए घन अधिक 2 एचा वर्ग वजा ए अधिक 10. ओके, आणि हे वजा एचा घन अधिक 2 ए वर्ग अधिक ए आणि अधिक 10 बरोबर आलं? बरोबर. आता या ठिकाणी बघा, एचा अधिक एचा घन वजा एचा घन कॅन्सल झाला आहे बरोबर, त्यानंतर वजा ए अधिक ए या ठिकाणी कॅन्सल झाला आहे. तर चौथा प्रश्न त्यांनी काय दिला आहे बघा, जर पी ऑफ वाय बरोबर 2y घन वजा 6y वर्ग वजा 5y अधिक 7, तर पी ऑफ 2 काढा. म्हणजेच पी ऑफ 2 ची किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणजेच वायच्या ठिकाणी आपल्याला 2 ही किंमत घ्यायची आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा ही पदावली आहे अशीच लिहूया. आता आपल्याला काय करायचे, पीच्या वायच्या ठिकाणी 2 घ्यायचं आहे. सो 2 गुणिले कंस 2चा घन वजा 6 कंसामध्ये 2चा वर्ग वजा 5 गुणिले 2 अधिक 7 बरोबर. आता या ठिकाणी काय येईल बघा, 2 गुणिले 2चा घन किती असतो 8 वजा 6 गुणिले 2चा वर्ग 4 वजा 5 दुणे 10 अधिक 7 बरोबर. त्यानंतर 8 दुणे 16 वजा 6 24 वजा 10 अधिक 7 बरोबर. त्यानंतर आता पुढे आपण काय करू शकतो बघा, आता काय करायचं आहे बघा, 16 आणि 10 यांची आता आपण काय करूया बघा, 16 आणि 10 नाही करायचं, या ठिकाणी वजा वजा जे आहेत संख्या ते एका ठिकाणी घेऊया आणि अधिक चिन्ह एका ठिकाणी घेऊ. म्हणजे 16 अधिक 7 किती होतात रे, तर ते 23 होतात, आणि वजा 24 आणि वजा किती होतं तर ते वजा 34 होतात बरोबर. सो 34मधून 23 गेले, राहिले किती 11, परंतु 34ला वजा चिन्ह असल्यामुळे म्हणजे मोठ्या संख्येला वजा असल्यामुळे उत्तराला काय येईल, वजा चिन्ह येईल. म्हणजेच वजा 11 हे त्याचं उत्तर आहे. म्हणजेच पी ऑफ 2 ची किंमत किती येणार आपली, वजा आहे. म्हणजेच आपण शेवटी काय लिहिणार तर आता पी ऑफ 2 ची किंमत किती आलेली आहे आपली, वजा 11 आलेली आहे. ठीक आहे, आता या स्टेपमध्ये पुन्हा एकदा सांगते काय केलं आपण, 16 + 16 आणि +7 त्यांची बेरीज केली 23 येते, आणि हे वजा 24 आणि हे वजा 10 यांची बेरीज केली आणि वजा चिन्ह दिलं, कारण 24ला काय आहे वजा चिन्ह, त्याच्यामुळे याच्या बेरीजला सुद्धा वजा चिन्ह येईल. ठीक आहे, आणि 34मधून 23 गेले, राहिले किती तर 11, आणि 34ला वजा चिन्ह असल्यामुळे म्हणजेच मोठ्या संख्येला वजा चिन्ह असल्यामुळे उत्तराला सुद्धा वजा चिन्ह येणार. ओके, आणि म्हणून पी ऑफ 2 ची किंमत किती आली रे, तर ती वजा 11 आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण काय केलं तर सराव संच 3.4 पूर्णपणे सोडवलेला आहे. व्हिडिओ समजला असेल तर पुन्हा एकदा रिपीट तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजेल. ओके, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय बाय.